दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक शनिवार आणि रविवारी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिने येथील प्रसिद्ध नेकलेस धबधबा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गर्दी करत आहेत। मात्र अनेक पर्यटक आपली वाहने मुख्य रस्त्याच्या कडेला उभी करून धबधब्याकडे जात असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत असून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो। या पार्श्वभूमीवर नागरिक आणि पर्यटकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, वाहने रस्त्यावर अथवा रस्त्याच्या कडेला उभी न करता सुरक्षित आणि नियोजित ठिकाणी पार्क करावीत, तसेच पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी केले आहे। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, वाडीवरे पोलीस ठाणे। वाडीवरे पोलीस ठाणे हद्दीत पहिने तालुका त्र्यंबकेश्वर येथे पर्यटन क्षेत्र नेकलेस धबधबा, त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथे येणारा परिक्रमा मार्ग आहे। सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते। यावर्षी पावसाळा जरी उशिराने सुरू झाला असला तरी पर्यटन क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्याने नेकलेस धबधबा सुरू झालेला आहे आणि त्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढते आहे। त्यामुळे माझी पर्यटकांना विनंती आहे की सदर ठिकाणी पावसाचं क्षेत्र पाहता आणि पाऊस पाहता विनाकारण गर्दी करू नये आणि पोलिसांना सहकार्य करावे, दिलेल्या नियमांचे सूचनांचे पालन करावे। यावर्षी देखील पोलिसांनी त्या ठिकाणी पोलीस मुख्यालयाकडून मिळणारा बंदोबस्त, ट्रॅफिकचे अंमलदार असे बाहेरील 15 अंमलदार, पोलीस स्टेशनचे 10 अंमलदार असा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी लावण्यात येणार आहे। त्यामुळे कुठलीही कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील या ठिकाणी पोलिसांना मदत करावी। धन्यवाद। पर्यटकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेचा विचार करून शिस्तबद्ध पद्धतीने पर्यटनाचा आनंद घ्यावा असेही त्यांनी सांगितले। प्रतिनिधी प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।